नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता गायत्री समोर आले म्हणजे मी इथं सुरतला आलो आहे. तर त्याच्या आधी तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या आणि बुद्ध पौर्णिमेच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आजच आपल्याला म्हणजे एक नवीन राज्य भेटलं होतं, जे की 1 मे 1960ला आपल्या राज्याची निर्मिती झाली होती मित्रांनो. जे महाराष्ट्र दिन म्हणून आज आपण साजरा करतो आणि आपल्याला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे लाभले होते मित्रांनो. तर तेच तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो, प्रत्येक मराठी माणसाला. तर ठीक आहे मित्रांनो, मी आता सुरतला आलो आहे. तर म्हणजे कालच रात्री आलो मी. मला काहीतरी 11:30-12 वाजले होते. तर केक वगैरे कट केला. पण केक कशाला आणला, काहीतरी राहू दिला असता ना काल. तुम्ही तिथं होते ना, मला थोडी माहिती तुम्ही केक कापला की नाही कापला. थोडं मोठ्याने बोल ना. स्पीकर नाही आणला का तुम्ही? माईक? हा, माईक. मग स्पीकर कुठे बोलते? नाही, माईक. मला वाटतं तुला गाणी म्हणायची आहेत म्हटलं. हा, माईक. माईक पाहिजे होता. हा. माईक तिथं मुंबईला ठेवला ना. कशाला ठेवला? मग घेऊन यायचा. मग तिथं काय करतोय तो माईक? तेच मित्रांनो, रात्री म्हणजे 11:30 वाजता आलो मी. तर आज शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस सुट्टी. चला तर म्हटलं आता गायत्रीला डायरेक्ट आणायलाच जातो म्हटलं. पण तरी पण आता विचारलं मी, म्हटलं चला आता मुंबईला जाऊया. पण तरी नाही म्हणते गायत्री अजून यायचं. अजून काय यायचंय? मग कधी यायचंय? रविवारी जायचंय. रविवारी? हा. आज नको करू ना. मग कसं करू? हा, असं नको, कसं करू? मग ते बघा त्रिशूची पण तब्येत आता बरी झाली मित्रांनो. ते बघा त्रिशू पण खेळायला लागली आता. तिची तब्येत पण बरी झाली, कारण की बरेच दिवस झाले होते तिची तब्येत पण बरी नव्हती. हाय का त्रिशू? ती तिकडे गेली. अरे याच्यापेक्षा मुंबईमध्ये जास्त गरमी आहे गायत्री. है ना? हा मग भरपूर गरमी आहे. हाय त्रिश. चालेल, मग मी काय येत नाही आता. हा, जास्त गरमी इथं चांगलं आहे. तू काही येत नाही? असं नको करू ना. इथं राहायचं. हा मग. आता आले ना, भेटून गेले ना, हा असं येऊन जात जा. मे महिना राहू द्या, हा. जून मध्ये येऊन जा घ्यायला. आणि जूनमध्ये पाऊस येतो ना मग तिकडे पण. पाऊस मध्ये मग काय नाही वाटत. हा, मग परत पावसामध्ये म्हणशील नाही नाही मुंबईमध्ये पाऊस भरपूर आहे. काय नाही, चांगलं असतं पावसात. हा, असं नाही ना गायत्री. तसंच ना, उलट असं तिथं काय करता? सासरी जास्त राहायचं की माहेरी? सासरीने राहायचं, माहेरी राहायचं. सासरी आपण गायत्री असं नको बोलू. तुला कमेंट्स मध्ये बोलतात मग आपले सबस्क्रायबर. मग तुम्ही बोलता तसेच बोलतील ना. मग आम्ही काय त्यांना बोलतो? थोडी ना माहिती, तुम्ही चांगलं सांगणार तर चांगलं बोलणार आहे. तुम्ही वाईटच बोलतात माझ्याबद्दल, हमेशा तर वाईटच होणार आहे ना. अरे मी तुझ्याबद्दल कुठे वाईट बोलतोय? हा, मग हे काय बोलतातच आहे ना. अरे मी तुला सांगतोय, तुला मुंबईला यायचं की नाही म्हटलं, हे विचारलं मी तुला. विचारलं काय बोलली? मग तू सांगायचं ना, हा ठीक आहे चला जाऊया आपण, उद्या जायचंय ना आपल्याला, परवा माहिती ना कधी जायचंय. कधी जायचंय? रविवारी जायचं. रविवारी नाही, मी गायत्री तुला शनिवारचा टाइम दिलाय ना, आपण शनिवारी जाऊया. शनिवारी जाऊ. काय करणार आहे? घरी जाणार आहे ना. अरे शनिवारी जर गेलो तर मग आपल्याला बघ किराणा भरायचा आहे बरोबर, भाजीपाला आणायचा आहे, घराची साफसफाई करायची आहे बरोबर. तुम्हीच करणार आहे साफसफाई करायची. अरे मग शनिवारी जर गेलो तर आपण रात्री बरोबर, रात्री आराम पण होऊन जाईल आणि रविवारच्या दिवशी आपण दोघं मिळून सगळं ते किराणा पण भरून आणेल, ते भाजीपाला पण घेऊन येईल. आणि रविवारी जर गेलो तर आपण रात्री पोहोचणार, सकाळी परत जॉबला जाणार आणि घरामध्ये किराणा नाही, काहीच नाही राहणार ना मग. राहता तर नाही तुम्ही असं सोडून. हा, घरामध्ये किराणा नाही. तुला रविवारीच का जायचंय पण? मला रविवारीच जायचंय. काय एवढे दिवस राहिली मग आता तुझी इच्छा म्हणजे? रविवारी कशाला शनिवारी नाही येणार. हा? रविवारी माझे भाऊ घरी असतील, सगळेजण असतील तेव्हाच येईन. अरे पण सर्वजण नाही. मी पाहिजे जाते जो, मला कसं वाटेल, तुम्हाला चांगलं वाटेल का? किती दिवस राहिली तू इथं सुरत किती मध्ये? दिवस राहील? कोणासाठी राहील सांगा ना. हा, त्रिशूसाठी राहिली. हा, त्रिशूची बोलायचं तब्येत नाही. त्रिशूची किती दिवस राहील? त्रिशूची तब्येत बरी नव्हती त्याच्यासाठी राहिली तू. हा. अरे हो पण मला काय हवस नव्हती राहायची. उलट चांगलं सांगायचं ना हा, प्रेमाने. मग मी तुला राहा बरं असं. राहा बरं म्हणजे. किती दिवस राहिली आणि काय राहिली? हा मग तुम्हाला काय- राहिली. घ्यायला आलेत ना तुम्ही? नाही घ्यायला. जायचंय तुम्हाला पण. अरे घ्यायला झालोय पण तू एक काय, जायला नाही. पण एक दिवसाने काय फरक पडणार आहे असं माझं हा, मग म्हणायचं. तेच काय फरक पडणार ना. अरे थोडे गहू कापायला तळण काढायला राहिलं त्या काळानं. अरे गहू कापाय राहणार. हा. मित्रांनो आता माझं कसं म्हणणं आहे बघा, शनिवारी उद्या जर आम्ही गेलो संध्याकाळी बरोबर 4 वाजता ट्रेन आहे इथं उदनावरनं, मग आम्ही 10 वाजेपर्यंत इथं मुंबईला पोहोचून जातो बरोबर शनिवारचं रात्री. पोहोचूनच जाणार. अरे घरी पोहोचूनच पण जाणार. शनिवारच्या रात्री आराम वगैरे होईल आपला, आणि रविवारी मग पूर्ण दिवस भेटतो ना, आपण किराणा भरू शकतो, भाजीपाला, घराची साफसफाई. माझे भाऊ बिऊ सगळे घरी जातील तेव्हा येतील आज पोहोचायला. अरे त्रिशू इकडे. अरे तुझं म्हणणं बरोबर आहे गायत्री सगळ्या गोष्टी, पण तिकडचं पण बघायला लागेल ना. मग तिकडचं बघायला लागेल. तिकडचं बघते. वर्षात एकदा येत
येते बस. वर्षात नाही एक दोनदा. हा. हा. अरे त्रिशू ते बघा तिकडनं हाय करते इकडे 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 ते बघा तिकडे लाजते ती. चालेल बनली का चहा वगैरे झाली का बनली? तुम्हाला चाय कशाला पाहिजे तुम्हाला? नाही नाही आता ॲसिडी नाही होत. नाही नाही तिथं मुंबईमध्ये राहिलो ना तेव्हा ॲसिडी होते. आता इकडे आलो किंवा गावी गेलो ना तेव्हा ॲसिडी नाही होत. हा काय माहिती आता गावी गेल्यापासून ॲसिडीच होत नाही काहीतरी. हा आणि काही घेऊन घ्या ते कांदे लसूण काय आणलेत ना मामाने गावाकडनं. कोणी गावाकडनं आणलेत ना कांदे वगैरे आणलेत ना. मग आपल्यासाठी आणलंय सगळं. आम्हा- त्यांना नाही लागणार. त्यांना ते अरे पण सुरतमध्ये स्वस्त भेटतं काहीतरी. हम्म. तर आता गावाकडनं आणलेत ना ते गावाकडचे चव वेगळे असते तिकडचे डायरेक्ट शेतामधला आणलेत ना ते. काय नाही बटाटी घाल लागतं काम नसले कापू द्यायला मामा तसंच. काय ते घेऊन जाऊ ना कांदे वगैरे. घेऊन जा हा घेऊन जा. ते काय आणलेत कांदे आणि लसूण आणलेत ना. हा ठीक आहे थोडेफार ते उडीदचे पापड आहेत ना ते पण घेऊन जाऊ. कापून घेऊन जाऊ. मग मामाने त्यांनी आणलंय ना. अजिबात नाही की. हा किती दिवस राहिली काय राहिली. काय काय आणलंय मामा? उडीदचे पापड, हा फुलाया, अच्छा तांदूळचे पापड, हा ठीक आहे मग चालेल ते गहू गहू बापरे बापरे एवढं काहीच नाही आणलं, काहीच घेईन नाही 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 घेऊन जायचं ना. नाही घेईन. हा असं कसं काय नाही. तिथल्या मुंबईमध्ये तुला ते लेडीज विचारणार नाही मग विचार ना. माहेरवरनं काय आणलं भाऊ. काय गरज नाही कोणाला काय पडलेली नाही. मी विचारत नाही फिरत लोकांना तुम्ही काय आणलं बाहेर गेल्या तर. हा बघा मित्रांनो इथं ही पूर्ण कुरडया पापड वगैरे सर्व हे मामान त्यांनी घेऊन आले. त्रिशू आपण मुंबईला घेऊन जाऊया ना. हा ती नाही येते ती बोलते. हा ते बघा ती त्रिशू बघा त्रिशू, तू नाही जाते ना. ते होते गावाकडनं घेऊन आले होते मित्रांनो सगळे ते पापड कुरडया वगैरे ते काय बोलतात त्याला अजून शिया बोलतात ना गावकडे त्या गहून शिया राहतात म्हणजे आमनाकडे. हा शेवाळा. अरे हा रे भाऊ तुला येस एवढी मराठी. आता गावकडे शिया बोलतस गावकडे काय बोलतस त्याले पण गावाकडे शियाच बोलतात. शिया बोलतात ना. आपल्याला येतंय ना शेवाळ्या. शेवया, हा शेवाया. हा ते शेवाया पण आहेत आणि परत अजून काय बोलतात वड्या गव्हाच्या वड्यात आणि अजून कुठल्या आणि मटकीच्या वड्यात. चांगलं आहे मग ते घेऊन जाऊया तो पूर्ण बॉक्स घेऊन जाऊया काहीतरी. लाल चटणी, हा लाल आपल्याला तोंड येत नाही. अच्छा लाल तिखट चटणी पण आहे. अं, अरे वा चटणी आहे. लाल तिखट चटणी पण आहे म्हणे. हा त्रिशू ठेव ना ती बॅग ठेव ना तिथं. नाही ते बॅग नको ठेव तिथं. ती बॅग ठेव तिथं. हा पावडर आहे नाही पावडर तिथं ठेवलाय मम्मीने कपाटामध्ये ठेवलाय पावडर. नाहीये तिथं पावडर नाहीये तिथं. चालेल मित्रांनो चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तो आता काय रात्री काय बनवणार आहे गायत्री जेवणाला? पुरणपोळी. रात्री पुरणपोळी. पुरणपोळी. ओ बापरे या काय जवाई ये आठे बटाडू तटे बटाडा शिकत न पडी नाही तर नागे भरी कोबरा पडी जाय असं आणि मी कशाला रागे भरू. सीजन मागो सांगडे मन मामानी मामीनी पुऱ्याने बनाया न्यायने बनाय ते नाही बनाय असं नको व्हायला. हा काय नाही नाही मला तसं कशाला पाहिजे की पुरणपोळी बनवली की मी काय कोपऱ्यात जाऊन बसेल. हा नाही मग बनवली एवढ्या दिवसात गेलो पुरणपोळी बी नाही बनवलं सीजन मध्ये गेलो असं नाही आंब्याचा सीझन चालू आहे. नाही नाही कशाला आंब्यांचा सीझन चालू आहे. ते आंबे कापून पण खाऊन घेऊन आपण. खाणार ना पण त्याच्यात भिजून असं पुरून खायला वेगळे वाटेल. माझ्या पुऱ्या बनाया सांगत जशा हा हो जवा येईल या जवा येईल. ते सांगत जशा नाही म्हणून सासून सांगतात का नाही खावा. हा मग सांगेल ना ऑफिस मध्ये पण सर्वांना सांगेल ना की गेलो होतो भाऊ सासरवाडीला पुरणपोळी बनवली. कुठले पुरणपोळी बनवणार खापरवरचे की ते तव्यावरचे? खापरवरची कुठं वरती चुल्यावर. अरे वा मग त्याच्यावरती एक व्हिडिओ परत हा बनवूया ना. तू बनवणार ना. नाही नाही तू बनव कशी पुरणपोळी बनवतोय बरं. मित्रांनो आपण संध्याकाळी बघू बरं 7-8 वाजता ही गायत्री पुरणपोळी कशी बनवते बरं. तिला मम्मी बनवेल. नाही नाही तू पण 1-2 पुऱ्या टाकायचा ना. खावा टाकू. हा मग कापड टाकू मग. हे बापरे तू डायरेक्ट अशी नको बोलत जाऊ ना मला घाबरी वाटच ना. हा तुम्ही घाबरताय बाबा. हा मग तो अशी बोलतच डायरेक्ट. ते कॅमेरा समोरच घाबरता. हा तुम्ही रिअल मध्ये बघा ना लोकांना. हा लोकांनी बघितलं हा त्रिशू. काय घेतात का तुम्ही? हा मग चहा प्यायचे ना. चालेल. रेडी नाही होणार ना? नाही नाही चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण. बाय बाय चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.